नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आजचा व्लॉग हा दीप अमावस्येनिमित्त बनवला आहे आणि या व्लॉगमध्ये ह्या दिवसाचं महत्त्व आणि धार्मिक जे महत्त्व आहे, तसेच प्राचीन जी कथा आहे यामागची, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. दीपपूजन करण्याच्या अगोदर मी देव्हाऱ्यातल्या दिव्याची पूजा करून घेतली आणि तसेच देवांचीही पूजा केली. दीपपूजन आमच्या घरी दरवर्षी केले जाते आणि दर दीप अमावस्येला आम्ही सगळे दिव्यांची पूजा करत असतो. स्वच्छ धुवून, त्यांना हळदी-कुंकू वाहून, फुलं वाहून, नैवेद्य दाखवून पूजा करतो. आपल्या भारतात हजारो वर्षांपासून दिव्याला एक विशेष स्थान आहे. वेदांमध्ये देखील तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधकारातून प्रकाशाकडे असं सांगितलं गेलंय. आणि प्राचीन काळी जेव्हा वीज वगैरे नव्हती, तेव्हा दिवे हेच एक प्रकाशाचं साधन होतं. आषाढ महिन्याच्या अमावास्येला वर्षभर वापरलेले दिवे स्वच्छ करून त्यांचं पूजन केलं जातं आणि हे फक्त दिवे नसतात, तर ते श्रद्धेचं प्रतीक पण आहे. आणि ही अमावस्या म्हणजे प्रकाशाच्या पुनरागमनाची सुरुवात मानली जाते. दीप अमावस्या ही आषाढ महिन्याच्या शेवटी येत असते आणि तसंच लगेच श्रावणाची सुरुवात होत असते आणि सगळे जे सण आहेत त्यांची सुरुवात होत असते. त्यामुळे याला खूप पवित्र मानलं जातं. पुराणांमध्ये असे सांगितले जाते की या दिवशी भगवान विष्णूंनी अंधकाराचा नाश केला होता आणि काही कथांनुसार या दिवशी देवतांनी असुरांवर विजय मिळवला आणि म्हणूनच सृष्टीत प्रकाश पसरवण्यासाठी सर्वांनी दिवे लावले आणि तेव्हापासूनच दीप अमावस्या साजरी करण्याची प्रथा सुरू झाली.
दिव्यांचे तेज हे केवळ प्रकाशच नाही तर सकारात्मक ऊर्जा, देवतेचं रूप मानलं जातं. आणि दीप अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीदेव, तुळस आणि घरातील अग्नी यांची पूजा केली जाते. दीपअमावस्या साजरी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जशा की घरातील सर्व दिवे स्वच्छ करून ठेवले जातात आणि त्यांना नवीन वात आणि तिळाचं तेल घालून दिवे लावले जातात. तसेच अंगणात, तुळशीजवळ, देवघरात, घराच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात दिवे लावले जातात, जेणेकरून घरात सकारात्मकता, समृद्धी वास्तव करते. आणि तसेच स्त्रिया रांगोळी देखील काढतात, अंगण सजवतात आणि काही ठिकाणी दिव्यांवर हळदी कुंकू वाहून, फुलं वाहून त्यांची पूजा केली जाते आणि तसेच नैवेद्य दाखवून पण याची पूजा केली जाते. आणि या सणामागे एक वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे, की जेव्हा वर्षा ऋतू संपत येतो, तेव्हा घरात दमटपणा, ओलावा आणि अंधार असतो. त्यामुळे घरात दिवे लावल्याने उष्णता निर्माण होते, घरातले जंतू नष्ट होतात आणि वातावरण शुद्ध होते. आणि तिळाचं तेल आणि वात यांचा उपयोग केल्याने वातावरणात एक ऊर्जात्मकता निर्माण होते आणि एक आध्यात्मिक शुद्धता सुद्धा होते.
आणि आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक पारंपरिक जे सण आहेत, ते आपण विसरत चाललो आहोत. पण दीप अमावस्यासारखा सण जो आहे, ते आपल्याला एक संस्कृतीची आठवण करून देते. कारण ते आपल्या सुख, समृद्धी याच्यासाठीच असते. तर आपण प्रत्येकाने ह्या ज्या आपल्या परंपरा चालत आल्या आहेत, तर त्या जोपासल्या पाहिजे. आणि या दिवशी फक्त दिवाच लावून नाही, तर आपल्या अंतर्मनातही प्रकाश लावायला हवा. आणि प्रत्येकाच्या जीवनात थोडासा अंधार असतोच. चिंता, दुःख, नकारात्मक विचार या सगळ्या गोष्टी असतातच. पण दीप अमावस्या आपल्याला शिकवते, की तो अंधकार दूर करण्यासाठी एकच दिवा पुरेसा आहे. तो म्हणजे श्रद्धेचा, प्रेमाचा आणि प्रकाशाचा आस असलेला. दीप म्हणजे केवळ तेलाचा दिवा नाही, तो ज्ञान, शांती आणि प्रकाशाचा झोत आहे. तर दीप अमावस्या आपल्याला शिकवून जाते, की अंधकार कितीही गडद असला तरीही एक छोटासा दिवा तो दूर करूच शकतो. मी अशाच प्रकारे माझ्या घरातही दिव्यांचे पूजन केले आणि नैवेद्य दाखवून पूजा केली. तसंच तुम्ही देखील केलं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आशा करते की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद.